श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. तर जसं मी लास्ट व्लॉगमध्ये म्हटलं होतं की आम्ही आज पुण्याला येणार होतो आणि त्यामुळे मम्मीची सकाळपासून गडबड सुरू होती, कारण आज तिला करायची होती ही घेवड्याची डाळ जी ती मला देणार होते, कारण मला घेवड्याची आमटी खूप आवडते आणि सातारकर आहोत तर घेवड्याची आमटी तो बनता आहे. सो तिची सकाळपासून हीच सगळी गडबड सुरू होती. लवकर लवकर कर म्हणा. करायला घेतले भूक लागली ना. करते डिश भरून पाहिजे देते. तर हे असे भाजून घेतलेत, फार भाजायचे नाही, फक्त हाताला गरम वाटेल एवढेच भाजायचे आणि असे पसरून ठेवायचे गार व्हायला. आत्ता मी हे घेवडे निवडलेत, त्यामध्ये एवढा कचरा निघाला आहे. कचरा इन द सेन्स की काही कवळे घेवडे असतात, काही थोडे खराब असतात, असे सगळे बाजूला काढलेत. तर नाश्ता वगैरे छान झाला होता. त्यानंतर आम्ही आलो वरती. वरच्या आमच्या रूममध्ये हे असं दगडी जातं आहे, जे मम्मीनं खूप वर्षांपूर्वी घेऊन ठेवलं होतं आणि ती आजही डाळी भरडते त्याच्यामध्ये, त्यामुळे मग आजही ते असं अशा प्रकारे उपयोगात येतं. तर आम्ही आलो होतो वरती डाळ भरडण्यासाठी. आम्ही म्हणण्यापेक्षा हे सगळं काम मम्मीच करणार होती, तर मी म्हणेन की तिनेच सुरुवात केली होती डाळ भरडायला. बरं, मी आता असं ऐकलं आहे की घेवड्याची आमटी आणि घुटं या गोष्टी फक्त आणि फक्त सातारमध्येच केल्या जातात. तर हे खरं आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आम्ही तरी लहानपणापासून या दोन्ही गोष्टी खातो, त्यामुळे मग आम्हाला फार त्याचं अप्रूप नाही. आम्हाला माहिती आहे की घेवड्याची आमटी आणि घुटं बनतं किंवा ते कसं बनतं, पण मी बऱ्याच जणांकडून, आता मी पुण्यात राहते तर तिथेही खूप बाहेरची लोकं असतात, बऱ्याच जणांना हा प्रकारच माहीत नाही आहे किंवा अशीही काही कालवणं बनतात हेच त्यांना माहीत नाही, अशा काही आमट्या बनतात हे त्यांना माहीत नाही. सो अशा लोकांसाठी सांगते की घेवड्याचेही 2 प्रकार असतात, एक तर डांबरी घेवडा आणि एक असा गावठी घेवडा. तर डांबरी घेवडा जो असतो त्याला शाईन अजिबात नसते, आपण जसं म्हणतो ना मॅट फिनिशिंग, असं काहीचं मॅट फिनिशिंग असतं त्याला. आणि या गावठी घेवड्याला थोडंसं शाईन असतं आणि ह्याची चव ही फार सुंदर असते. डांबरी घेवड्याला अजिबात चव नसते. प्लस डांबरी घेवडा हा बरेचदा पटकन शिजतही नाही त्याची डाळ, त्यामुळे मग नेहमी जर तुम्हाला कधी डाळ करायचीच असेल तर अशी थोडीशी शाईन असलेल्या घेवडा घ्यायचा. ते पॉलिश वगैरे नसतं, तो घेवड्याचा प्रकारच आहे तसा. सो थोडंसं शाईन असलेला घेवडा घ्यायचा, तो हलकेच गरम करायचा, फार जास्त गरम करायचं नाही, अगदी थोडासा हाताला, जसं मी मगाशी म्हटलं हाताला फक्त गरम लागेल इतका गरम करायचा, म्हणजे साधारण एक 5 ते 7 मिनटं गरम करायचा आणि त्यानंतर त्यावरती अशा प्रकारे छान भरडून घ्यायचा. आता फक्त इथंच ही प्रोसेस संपते का, तर नाही. खरं तर डाळ बनवणं ही तितकीशीही सोपी गोष्ट नाही आहे. अशा प्रकारे भरडून झाल्यावरही ते पूर्ण पाखडावं लागतं. त्याचे जे काही वरचे कवर आहे ते पूर्ण वेगळे करावे लागतात, ज्याला आपण साली म्हणतो, तर त्या सगळ्या वेगळ्या कराव्या लागतात. त्यानंतर त्याच्यात काही अख्खे घेवडेही जातात, म्हणजे ज्यावेळी भरडलं जातं तर बाकीच्या भरडसोबत अख्खे घेवडेही कधी कधी खाली पडतात, ते पुन्हा वेचून काढावे लागतात आणि ते पुन्हा एकदा भरडावे लागतात. आता ते का भरडायचे, तर ज्यावेळी आपण डाळ शिजायला टाकतो तर ऑब्व्हियस आहे की त्याचे तुकडे झालेले आहेत, तिचा डाळीमध्ये तो फॉर्म कन्वर्ट झालेला आहे, तर त्याला शिजायला थोडासा कमी वेळ लागतो ॲज कम्पेअर टू जे काही अख्खे घेवडे असतील त्याच्यापेक्षा.
त्यामुळे मग ते पटकन शिजलं जात नाही, सो तो बॅलन्स होत नाही. त्यामुळे पुन्हा त्या डाळीतून अख्खे जे काही राहिले असतील घेवडे ते काढावे लागतात आणि ते पुन्हा एकदा भरडावे लागतात आणि परत त्याच्याही साली काढून घ्यायच्या. तर आता इथं तुम्ही बघू शकता की मम्मीनं सगळे घेवडे तर भरडून घेतले होते. आता जसं मी मगाशी म्हटलं की हे पाखडून घेणार होती ती. मी खरं सांगू, हे जाताना बऱ्यापैकी थोडं जड असतं आणि सुरुवातीला मलाही वाटायचं की हे फार ह्याला ओढावं लागेल किंवा काय, पण ह्यामध्ये पण एक टेक्निक असते. पण तरीही मी म्हणेन की कदाचित आपल्या आईवडिलांची पिढी ही शेवटची पिढी असेल हे जातं वगैरे यूज करणारी. आपल्या पुढच्या पिढीला तर या सगळ्या गोष्टी बघायला तरी मिळतील का नाही आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करता तरी येईल का नाही, शंकाच वाटते मला. पण खरं तर ना ह्या घेवड्याच्या डाळीबद्दल पण खूप साऱ्या आठवणी आहेत लहानपणीच्या. दर शनिवारी आमची शाळा आजकालच्या ज्या काही इंटरनॅशनल स्कूलला सॅटर्डे संडे सुट्टी असते, आमच्या शाळांचं तसं नसायचं. मी प्रॉपर प्रायमरी मराठी शाळेतून शिकलेली आहे. झेडपीच्या ज्या शाळा असतात अशा झेडपीच्या शाळांमधून आम्ही तिघंही भावंडं शिकलेलो आहोत आणि माझे बाबा स्वतः झेडपीच्या शाळेवरती पदवीधर म्हणून कार्यरत होते. तर आम्हाला शनिवारी सुट्टी नसायची. आम्हाला शनिवारी सकाळची शाळा असायची आणि साधारण 12-12:30ला शाळा सुटायची. सो दुपारी आम्ही घरी यायचो आणि संडेला तर नॉनव्हेजचा बेत ठरलेला असायचा. पण शनिवारी मग असं व्हायचं की सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सकाळी एक सुक्की भाजी केली, ती डब्याला दिली की काम होऊन जायचं. पण शनिवारी आता मुलं पण घरी म्हटल्यावर मग काय भाज्या बनवायच्या, कारण पुन्हा शनिवारी संध्याकाळी काहीतरी करायचं. मग माझी आई काय करायची की दर शनिवारी एका शनिवारी घेवड्याची आमटी आणि दुसऱ्या शनिवारी घुटं. आता घुटं हा काय प्रकार आहे तो सांगते. जी आपली उडदाची डाळ असते ती सालासकटची डाळ, तिची पण अशाच प्रकारे भरड करून ती पण डाळ बनवली जाते आणि त्याची एक आमटी केली जाते. आमटी म्हणा किंवा त्याला आम्ही घुटं म्हणतो सातारचे लोक. सो असं ते घुटं हिरव्या मिरचीचं असतं ते आणि ही आमटी जी असते त्यामध्ये लाल तिखट टाकलं जातं. तर घेवड्याच्या आमटीची रेसिपी तर नक्कीच आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होईल. पण घुट्याची रेसिपी मला माहीत नाही मी कधी अपलोड करेन, कारण आजकाल मी पण बरेच वर्ष झालं घुटं खाल्लं नाही खरं तर. तर सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळी आम्ही शाळेत होतो तर दर शनिवारी मग एक शनिवारी घेवड्याची आमटी आणि दुसऱ्या शनिवारी घुटं हा बेत ठरलेला असायचा. त्याने व्हायचं काय की एकतर शनिवारचं दुपारचं जेवण पण सगळ्यांचं एकत्र असायचं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एकटं जेवण्यापेक्षा ज्यावेळी एकत्र जेवतो 4 घात जास्तच जातात आणि प्लस आमटी ही जास्त प्रमाणात केलेली असायची, त्यामुळे मग ती संध्याकाळसाठी सुद्धा उरायची. मग संध्याकाळी एखादी काहीतरी सुक्की भाजी केली की काम होऊन जायचं. आणि मुलं घरी असली की किती पसारा घालतो किंवा आपण आयांची किती कामं वाढवून ठेवतो हे आम्हाला खरं तेव्हा कळायचं नाही. पण आता जेव्हा मी स्वतः आई झाले तेव्हा मला कळतं आहे की मूल ज्यावेळी घरात असतं त्यावेळी ते किती पसारा करतं आणि किती काय काय करतं. एका मुलाने आमची ही हाल होते. तर माझ्या आईला 3 मुलं होती. सो हॅट्स ऑफ यार, म्हणजे सगळ्याच त्या पूर्ण जनरेशनला. कारण तेव्हा असं वाटायचं की यार हे किती चिडचिड करतात, किती रागराग करतात. पण आम्ही ज्यावेळी गावी पण जायचो, आम्ही 15 जण भावंडं होतो आणि खरं तर कधी काय काय चुलत्यांचा राग यायचा की कशा ओरडतायत, कशा हे करतात. पण आत्ता असं वाटतं की त्या कशा 15 जणं हँडल करत असतील. किंवा माझ्या आजीचंही फार विशेष आहे की 30-35 जणांची एवढी मोठी फॅमिली, तिनं कितीतरी वर्ष आमचं कुटुंब एकत्र होतं. इव्हन आजही आम्ही गावी एकत्र जमतो प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येकच गोष्टीला. म्हणजे 7 भावंडांमध्ये इतकं प्रेम तिनं आजही ठेवलं आहे. खरंच विशेष आहे त्या पूर्णच सगळ्याच पिढीचं. आणि अजूनही एक आठवण आहे की ज्यावेळी शनिवारी शाळा सुटायची तर आम्ही धावत धावत घरी यायचो
कारण त्यावेळी काही आत्तासारख्या शाळांना जाण्यासाठी व्हॅन आणि हे असले काही प्रकार नसायचे. बस, स्कूल व्हॅन्स असं काही नसायचं त्यावेळी. एक तर मुलं चालत तरी जायची किंवा मग खूपच शाळा लांब असेल तर मग सायकलवर जायची. तर आम्ही तरी सायकलवर जायचो. आणि त्यावेळी ना शनिवारी दुपारी मला एक्झॅक्ट टायमिंग माहीत नाही, पण कदाचित 1-1:30च्या दरम्यान ज्युनियर जी म्हणून एक मालिका लागायची. आजकालच्या मुलांसारखं खूप सारे टी व्ही शोज किंवा खूप सारे चॅनल्स असलं काही नव्हतं त्यावेळी. फक्त एक दूरदर्शन लागायचं. शनिवारी ज्युनियर जी मालिका असायची आणि रविवारी शक्तिमान आणि त्यानंतर मला वाटतं शकालाका बूम बूम अशी एक काहीतरी मालिका होती. सो ह्या 3 मालिकाच फक्त लहान मुलांसाठी असायच्या त्यावेळी. आणि आम्ही लिटरली धावत घरी यायचो, कारण ते ज्युनियर जी बघायचं असायचं. प्लस अजून एक आठवण की रविवारी 4 वाजता एक सिनेमा लागायचा आणि मला वाटतं शनिवारीसुद्धा संध्याकाळी काहीतरी 3:30 वाजता वगैरे सिनेमा लागायचा, मराठी सिनेमा. आणि तेच मूव्ही असायच्या त्या, म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या त्याच मूव्हीज असायच्या. पण तरीसुद्धा इतकं प्रत्येक वेळी 1000 वेळा बघितलेली मूव्ही, इतकी मन लावून बघितली आहे की काही सांगूच नाही शकत. म्हणजे आत्ता एखादी मूव्ही ज्यावेळी आपण आत्ताची एखादी मूव्ही बघतो तर ती मूव्ही परत बघू वाटत नाही. पण त्या मूव्हीज ज्या अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आहेत त्या लिटरली पाठ झालेत डायलॉग, तर इतक्या वेळा त्या बघितल्या होत्या. पण जरी चॅनल्स कमी होते किंवा जे काही सिरियल्स आहेत त्या कमी होत्या, फिल्म्स कमी होत्या, पण तरीसुद्धा एक ती जी मजा असायची ना ती काही वेगळीच होती. आता इतके सारे चॅनल्स आहेत, इतके सारे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, पण तशी मजा सिरियसली कशात नाही. म्हणजे शक्तिमान ही मालिका तर अशी होती की सगळी मुलं अगदी आवर्जून बघायची. प्रत्येक घरात एकही मुलगा तुम्हाला त्यावेळेत घराच्या बाहेर खेळताना दिसणार नाही. इतकी ती लहान मुलांचीच काय, त्यांच्या आईवडीलसुद्धा आवडीने बघायचे शक्तिमान ही मालिका. आय गेस इंडियाचा पहिला सुपर हिरो आपण म्हणायला हरकत नाही शक्तिमान मालिकेला. आणि कितीतरी दुर्दैवी घटनाही घडल्यात. म्हणजे शक्तिमानसारखं खूप जणांनी फिरून टेरेसवरून वगैरे उड्याही मारलेल्या आहेत. कारण त्यावेळी असं वाटायचं की जे टी व्हीत घडतं आहे, ॲक्टिंग वगैरे हा प्रकार असा काही फारसा माहिती नसायचा. जे टी व्हीत घडतं आहे ते सगळं खरं आहे असं समजूनच त्यावेळी सगळं लहान मुलांना वाटायचं की हे सगळं खरं आहे. सो खरंच आजही ज्या वेळी हे असं घेवड्याची आमटी किंवा घुटं हे सगळं असं डोळ्यांसमोर येतं ना, तर ते सगळे लहानपणीचे दिवस असे झरकन डोळ्यांसमोरून जातात. तर तुमच्यापैकी किती जण 90sचे आहेत हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या जर काही अशा आठवणी असतील तर त्याही शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही नक्की करा. आणि हो, बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि बघा, बोलता बोलता मम्मीची सगळी डाळ ही तयार करून झाली होती. त्यानंतर आम्ही पुण्याला आलो आणि मी प्रवासात फारसा व्हिडिओ शूट करत नाही, कारण मला प्रवासाचा खूप जास्त त्रास होतो. आणि ज्यांना प्रवासाचा त्रास होतो त्यांना माहीत असेल की प्रवासामध्ये जर आपण स्क्रीन बघितली तर अजून जास्त त्रास होतो आणि ते काही वेगळंच असतं. म्हणजे मी खूप सारे लहानपणापासून मला हा त्रास होतो आहे. सो मी खूप सारे ह्याच्यावर वेगवेगळे उपाय करून बघितले आहेत. कशाचाही फारसा फरक पडत नाही. फक्त एक गोळी आहे जी खाल्ली की माझा त्रास थोडासा कमी होतो, पण अर्थात थांबत नाही. आणि असं होतं ना की मग प्रत्येक वेळी आपण किती वेळा गोळ्या खाणार, कारण शेवटी कितीही गोळ्या खाल्ल्या तरी त्या काहीतरी साईड इफेक्ट्स हे देऊनच जातात. पण आता माझ्याकडे पर्याय नाही, कारण आता मला प्रवासामध्ये अर्चितलाही अटेन्शन द्यावं लागतं, त्याच्यावरही लक्ष ठेवावं लागतं, कारण तो असा मुलगा आहे की तो प्रवासामध्ये अजिबात झोपत नाही. त्यामुळे मग आता मला स्वतःला थोडंसं तरी ॲक्टिव्ह ठेवावं लागतं प्रवासामध्ये. त्यामुळे मग मी ती गोळी खाते.
आणि काल जेव्हा डीमार्टला गेलो होतो तेव्हा तिथून मामाने अर्चूला चीज पॉपकॉर्न घेऊन दिले होते. त्याचा पुडा बघितल्यावर त्याला किती आनंद झालेला तुम्ही बघूच शकता. तर आज आलोय आम्ही सातारहून पुण्याला, हो ना. आणि फक्त 2 पिशव्या जाताना घेऊन गेलेले. येताना इतकं सारं सामान आहे आणि काही अशाही गोष्टी ज्या अर्चूला मी जनरली खायला देत नाही, पण जसं की हे रस्क वगैरे मम्मीने पाठवून दिलं, काय करणार. त्यानंतर हे काही केक्स आहेत, इकडे नाचणीचे चुरमुरे आणि ह्या सगळ्या गोष्टी पण पाठवल्या होत्या, लाडू राजगिऱ्याचे. त्यानंतर या पिशवीतही अजून बरंच काही काय आहे. इकडे हे रोल्स वगैरे पाठवलेत. पॉपकॉर्नचा एक पुडा चीज पॉपकॉर्नचा आहे. त्यानंतर चिप्सचे पुडे, जे जनरली मी अर्चूसाठी आणत नाही, पण तिनं सगळं पाठवलं आहे आणि आजी आजोबांसमोर आपण काहीच नाही करू शकत. हे गव्हाचं एक पोतं पाठवलं आहे. त्यानंतर इकडंही बरंचसं सामान आहे. सो आता हे सगळं मेन अनपॅकिंग करायचं आहे. पण आता खूप दमून आलो आहे, सो आता थोडंसं काहीतरी खाऊन घेणार आहे, हो ना. ते खायचं, चला खाऊया. आणि खरं सांगायचं तर हे टोस्ट वगैरे अर्चूपेक्षाही जास्त जावयांसाठी पाठवून दिलेलं असतं, कारण मम्मीला माहिती आहे की मी जनरली बेकरीचे पदार्थ घरात अजिबात अलाउड करत नाही आणि ह्यांना बऱ्यापैकी हे असं टोस्ट खारी आवडतं खायला. त्यामुळे मग तिने हा पुडा त्यांच्यासाठी स्पेशली पाठवून दिला होता. आणि कधीतरी आपलंही मन होतं ना काहीतरी खायचं. सो काल डीमार्टला गेले आणि चिप्सचे पुडे बघितले आणि मी बरेच दिवस चिप्स खाल्ले नव्हते. खरं तर मला टोमॅटो चिप्स खूप आवडतात, त्यामुळे मग काल मलाही कंट्रोल झालं नाही आणि मी चिप्सचे पुडे स्वतः 2 घेऊन आले होते. थोडं खाऊन घेतलं आणि त्यानंतर मी अनपॅकिंगला लागले. कुठेही जायचं असलं की पॅकिंग आणि कुठूनही आलं की अनपॅकिंग, या 2 गोष्टी अजिबात आवडत नाहीत मला, कारण बराच वेळ जातो ह्या सगळ्यांमध्ये. पण मी जनरली कितीही दमून आले, कितीही थकून आले तरी त्याच दिवशी अनपॅक करून ठेवते सगळ्याच गोष्टी. कारण होतं असं की मग एकदा का ती बॅग तशीच राहिली की अक्षरशः 8-8 दिवस माझी बॅग तशीच राहते. पुन्हा मग त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही. त्यामुळे मग मी कधीही कुठूनही आले की पहिलं सगळं अनपॅक करून घेते, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे मांडून घेते, कारण त्या त्या दिवशी पटकन होऊन जातात. एकदा राहिलं की मग सगळंच राहिलं. आता 15 दिवस तर आम्ही नव्हतो, त्यामुळे बऱ्यापैकी घर ओकेच होतं, कारण हे तर कपाट फक्त माझं आणि अर्चूचं आहे. त्यामुळे इथे तर काय म्हणजे आम्ही जरी नसलो तरी जसं मी ठेवून गेलेले असते ते तसंच असतं, तिथे कोणीच धक्का लावायला येत नाही. त्यामुळे मग आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा सगळी कपडे आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी लावून घेतल्या. तर हे सगळं सामान मम्मीनं पाठवून दिलं आहे. ही साखर आहे, ही माझ्या मावशीने दिली होती ज्यावेळी मी यात्रेला गेले होते तेव्हा. त्यांचा ऊस पिकतो, त्यामुळे साखर कारखान्याची साखर मिळते त्यांना, सो त्यांनी मला साखर दिली होती. त्यानंतर हे लाल तिखट आणि मसाला आहे जो मम्मीने पाठवला. इकडे आहे घेवड्याची डाळ, हा कढीपत्ता भाऊनी ताजा ताजा दिला आहे झाडाचा काढून. हे नाचणीचं पीठ, अर्चूसाठी 2 किलो नाचणीचं पीठ करून आणलं आहे. यामध्ये पण काहीतरी दिलं आहे मम्मीने, मला नक्की माहीत नाही त्यात काय आहे. यामध्ये आहे चिक्कू, हे पेढे अर्चूसाठी, आणि हे आहेत झाडाचे चिक्कू. हे नारळ एक आहे, मम्मीला सवाशीण म्हणून कुठे गेली होती तो तिथे मिळालेला आणि तिथे खात नाहीत, म्हणजे जनरली नारळ खात नाहीत, तर मग तिने मला पाठवून दिला. हे आमच्या स्वतःच्या झाडाचे चिक्कू छान असे. सो असं काय 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 आले. इकडं काही झाडंही पाठवून दिली होती तिने. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.